अहमद वाहिदी इराणी सेनेचे नवे चीफ कमांडर म्हणून झालेले आहेत। खामेनेईंच्या मृत्यूनंतर वाहिदींवर चीफ कमांडरची जबाबदारी दिल्याची माहिती आहे। अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर निर्माण झालेली ही जी पोकळी आहे, ही पोकळी भरून काढण्यासाठी अहमद वाहिदी यांची इराणच्या सशस्त्र दलांचे नवे प्रमुख आणि लष्करी सर्वेसर्वा म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे आणि वाहिदींवर चीफ कमांडरची जबाबदारी सोपवली गेली आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आता ही धुरा कोण सांभाळणार, ही पोकळी कोण भरून काढणार हा प्रश्न होता। अखेर अहमद वाहिदी यांची नियुक्ती झाल्याची माहिती समोर येते। अहमद वाहिदी नेमके आहेत कोण? अहमद वाहिदी इराणी यांचा जन्म 1958 ला झाला होता। एकंदरीत यानुसार जर पाहिलं गेलं तर 65 वर्ष त्यांचं वय आपल्याला पाहायला मिळते आणि नॅशनल काउन्सिल ऑफ रेजिस्टन्स NCRI माहितीनुसार त्यांच्या या सगळ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची पदं सांभाळलेली आहेत। या अगोदर आपण पाहिलं गेलं तर जेव्हा 2025 ला इराणचे टॉप कमांडरांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर यांच्यावरती मोठी जबाबदारी अयातुल्ला अली खोमेनी यांनी टाकली होती आणि अहमद वाहिदी इराण यांना उपकमांडर म्हणून घोषित केलं होतं। त्यानंतर आता त्यांच्या मृत्यूनंतर अहमद वाहिदी इराणी यांच्यावरती चीफ कमांडर म्हणून भूमिका बजावली आलेली आहे। आता या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर अहमद वाहिदी यांना IRGC मध्ये कार्यरत असताना दहशतवादी कारवाया ज्या आयोजित केल्या जात होत्या इराणकडनं, त्याच्यामध्ये त्यांचा समावेश होता। ते त्याच्या ऑपरेशन पाहत होते। या अगोदर शासनाच्या जे एक्सपेंडिसी काउन्सिल आहे त्यामध्ये देखील राजकीय संरक्षण आणि सुरक्षा आयोगाचे ते प्रमुख होते। त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सरकारच्या मध्ये सहभागी असताना पार पाडल्या। काही काळ ते इराणमध्ये संरक्षण मंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे। बरोबर आहे आणि अमेरिका आणि इराणच्या हल्ल्यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी सुद्धा मारले गेले, त्यामुळे इराणच्या लष्करी साखळीमध्ये जी झालेली हानी आहे ती हानी भरून काढणं हे वाहिदींसमोर सगळ्यात मोठं आव्हान असेल। अपडेट घेत राहू शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।